आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बरं आहेस का? तुला त्रास नाही ना दिला पोलिसांनी? हा, तू ओकेस का? हा, तू ये, बस इकडे बस बस। नाही वहिनी, काही त्रास नाही झालाय। आम्ही त्या आधीच बेल केली आहे त्याची। काय ग हिरोईन, तू कुठे भटकत होतीस? तू असतीस सोबत तर हे झालं नसतं ना। हे बघा, मला इमर्जन्सी आली, मला तिथून निघावं लागलं। दिव्या घरातनं निघून गेली होती, कोणालाच सापडत नव्हती ती, म्हणून मी गेले। वा, बघताय ना, म्हणजे काही होऊ दे, हिला हिच्या घरच्यांचीच पडले। जरा फोन आला नाही का चाललीच मस्तीत। नवऱ्याला कधी सपोर्ट करणार? हा, आणि आता फिरशील इकडे तिकडे, उड्या मारशील, पुढे पुढे करशील, पण आता काही उपयोग नाहीये। आता आशू अडकलास ना। बरोबर बोलतेस तू कीर्ती। शिवा, अगं तू आशू सोबत असायला हवं होतंस। उर्मिला, कीर्ती, ही वेळ अशी दोष देत बसण्याची नाहीये। आता आशूला सावरायची वेळ आहे। नाही, मला काहीच आठवत नाही। म्हणजे जे काही झालं, काय झालं हे मला काही सुधरतच नाहीये। काय झालं? आशू 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 बाळा, ऐक, तू शांत हो आधी। हा, पण हे बघ, आपल्याला आठवावं तर लागेल ना। हा, तू वेळ घे, पण नीट आठव काय झालं होतं ते। हो आशू, छोट्यातली छोटी गोष्ट आठव, जेणेकरून या प्रकरणात आपल्याला मदत होईल। आपण बसलो होतो तिकडे, मग शिवाला फोन आला, ती गेली। मग मी अंजली गप्पा मारत होतो, तिला खूप चढली होती। तिने इतकी दारू प्यायली होती, तिला चालता येत नव्हतं। मग मी तिला म्हटलं की आपण तुला घरी सोडू, आपण आता थांबवू आणि उद्या काम पण आहे तर घरी जाऊ। तर ती म्हटली नाही, माझी हॉटेल रूम आहे इथे। मग मी म्हटलं ठीक आहे, मला दाखव तुझी हॉटेल रूम, तिकडे तुला सोडतो, कारण तिला चालताच येत नव्हतं। मग काही नाही, मग आम्ही चालत चालत गेलो हॉटेल रूमच्या इथे। तर मग माझा हात सोड, मी तिला म्हटलं। तिने हात धरून ठेवला होता माझा, आणि तिने अचानक मला आतमध्ये ओढलं, आणि मग मला त्यानंतरचं काहीच आठवत नाहीये। मी बेडवर पडलो, काहीतरी मला आवाज आला, आणि त्यानंतर सगळं ब्लँकेट। डायरेक्ट मला शिवा दिसली, मी भिजलो होतो। आई शपथ, मला एवढंच आठवतंय। ठीक आहे आशू। आशू, हे बघ, या मधलं काहीतरी तर आठवत असेल ना? अरे नाही, मी खोटं का बोलू शिवा? तसं पण भाई, तू हे सगळं मगाशी पोलीस स्टेशनला का नाही सांगितलं? अंजा, मी परिस्थितीतच नव्हतो। मला आत्ता सुधारतंय जरा थोडंसं, तरी मला अजूनही थंडी वाजते खूप, आणि माझं डोकं दुखतंय। तिथे तर मी शुद्धीतच नव्हतो पोलीस स्टेशनमध्ये। हो बाळा, शांत हो। हा, हे बघ, तू आता ह्या गोष्टींवर अजिबात विचार करू नकोस, आराम कर। काका, मी हे काय ऐकतोय की त्या होरायझनच्या सीईओने ठरवलंय की आपल्या बरोबरचं डील ते कॅन्सल करतायत। त्यांना तर आपल्या बरोबर कुठलाही संबंध ठेवायचा नाही, ते आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच सांगणार आहेत। अरे असं कसं शक्य आहे? मी किती प्रयत्न केले ते डील क्रॅक करण्यासाठी, हे असं कसं करू शकतात? आणि ह्या गोष्टीचा आणि याचा काय संबंध आहे? आशू, तू जरा शांत हो। हे बघ, काही होणार नाही। तू निर्दोष सुटणार आहेस, आणि ही डील आपल्यालाच मिळेल। तू नको काळजी करू। हा, शांत। आशू, अजिबात हरायचं नाहीये, सगळं नीट होणार आहे। हा, ही डील आपल्याला मिळेल, सगळं होईल नीट। मी येते जाऊन, तोपर्यंत सांभाळ। आले, मी आले। काय ऐक ना, तुझ्याकडे पैसे मला हवेत। पैसे कशाला आणि किती हवे? जेवढे असतील तेवढे दे, पटकन। सुहास, हे सगळं जे घडतंय त्यात तुझा काही संबंध नाहीये ना? अजिबात नाही, पण तुला माहिती ना, होरायझन कंपनीचं आपल्या कंपनी बरोबरचं डील कॅन्सल झालंय, त्यामुळे ते कुणाबरोबर तरी डील करणार एवढं नक्की। मग अगं मग काय, ते ज्या कंपनी बरोबर डील करणार आहेत ना, ती कंपनी मला कळली आहे। त्यामुळे मी काय करणार आहे, त्या कंपनीचे शेअर्स विकत घेणार, आणि एकदा का यांचं डील फायनल झालं ना, की त्या कंपनीचे शेअर्स काहीच्या काही पटीने वाढतील। पैसे कमवायची आयती संधी आपल्या समोर चालून आली आहे किट्टू डार्लिंग, मालामाल होऊ आपण। सुहास, आशू सोबत जे काही घडतंय त्याचा विचार सोडून तू हा विचार करतोयस? ऐक, या घरातले ना आधीच मला कोणीही किंमत देत नाही, आणि आता जर मला पैसे कमवायची समोरून संधी चालून येते ना, तर ते पैसे मला कमवू देत।
तर हा तो प्रश्न तुझ्या भावाचा आहे. त्याचं काय होतंय काय नाही मला काही पडलेली नाहीये. सुहास, जेवढं सांगतोय तेवढं कर. पैसे देतेस ना? आणि ते पैसे हात सोड. आशू काय झालं बाळा? हा दोषी नाही आहे ग आई. अरे माहिती मला ते. हे बघ काहीही झालेलं नाहीये आणि काही होणार पण नाही. मी आहे ना तुझ्या बरोबर. शिवाय तुझ्या बरोबर. आम्ही तुला काही होऊ देणार नाही बाळा. मी कोणाचं काय वाईट केलंय? त्या मुलीने असं का केलं? काय होऊन बसलं ग? भाऊ काय म्हणतील आता? हे बघ आशू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. भाऊंचाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते आत्ता इथे नसतील पण ते इथे येण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. येतील ते. हे बघ बाळा, असं खचून जाऊ नकोस. आपण कोणाचं वाईट केलंय का मला सांग. मग आपलंही वाईट होणार नाही, चांगलंच होणार. ह्या सगळ्यातून आपण सुखरूप बाहेर पडू. नको काळजी करू. आराम कर बाळा आता. खरं तर आज आम्ही इथे एक मोठी अनाउन्समेंट करणार होतो, पण काही रिसेंट डेव्हलपमेंटनुसार आम्हाला त्यात बदल करावा लागतोय. मला हे नमूद करताना अत्यंत खेद होतोय की देसाई ऑटोमोबाईल बरोबर होणारं आपलं डील आम्ही रद्द करतोय. कारण त्यांचे एमडी आशुतोष देसाई हे एका मोलेस्टेशन केसमध्ये निर्दोष आहे. माझा नवरा म्हणजे आशुतोष देसाई हे निर्दोष आहेत. लवकरच प्रूफ होईल आणि ते मी करीन. एक मिनिट, त्याच्याकरता तुम्ही वेगळी प्रेस कॉन्फरन्स घ्या. ही कॉन्फरन्स त्याची बाजू मांडायला नाहीये. मी बाजू मांडायला आलेच नाहीये. पण माझ्या नवऱ्यावर एकही आरोप सिद्ध झालेला नसताना तुम्ही ही डील कॅन्सल करताय. मग जर तो निर्दोष सुटला तर तुम्ही ही डील कराल का? काय झालं? नाहीये का उत्तर? विचार करू, पण सध्या तरी आम्हाला हेच गरजेचं वाटतंय. का? अहो, निर्दोष म्हणजे क्लीन चिट ना. क्लीन चिट मिळणार त्याला. मग काय प्रॉब्लेम आहे? का तुमचा त्याच्या मेहनतीवर विश्वास नाहीये? हे बघा, ह्या सगळ्याला खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. एक आठवडा द्या मला. आशुतोष देसाई निर्दोष सिद्ध होईल आणि ही डील परत तुम्ही त्याच्याशीच कराल. शब्द आहे आपला. येते मी.